आज आपण शिकूया हॅव आणि हॅजचा यूज कशा प्रकारे करायचा। तर बघा, ज्याही वेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं इंग्लिशमध्ये की माझ्याकडे काहीतरी आहे, त्यांच्याकडे आहे, तिच्याकडे आहे, तुझ्याकडे आहे, आमच्याकडे आहे, मग हे आपण इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हे शिकूया आज आपण हॅव आणि हॅजचा यूज करून। तर हॅव यूज करत असताना आपल्याला आय असेल, वी असेल, दे असेल, यू असेल आणि अनेक वचनी काही पण असो, त्यानंतर आपल्याला हॅवचा यूज करायचा आहे। मात्र एक कुठलीही गोष्ट असेल, म्हणजे ही असेल, शी असेल, इट असेल, एखादं नाऊन असेल जे एकच आहे, त्यानंतर आपण हॅजचा यूज करणार आहे। जसं पहिलं सेंटेन्स आहे मी घेतलेलं, आय हॅव मनी, माझ्याकडे पैसे आहेत। वी हॅव बिग बंगलो, आमच्याकडे मोठं घर आहे। शी हॅज कार, तिच्याकडे गाडी आहे। ही हॅज टॅलेंट, त्याच्याकडे टॅलेंट आहे। अशा पद्धतीने आपण हॅव आणि हॅजचा यूज करून आपल्याला जे काही आहे माझ्याकडे, त्याच्याकडे सांगू शकतो। आणि अशाच प्रकारे इंग्लिश शिकण्यासाठी तुम्ही येवले अकॅडमी या चॅनलला फॉलो करू शकता।